नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे वरुथिनी एकादशी। तर या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा प्रज्वलित करायचा आहे। तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता। आपल्या मुख्य दरवाजामधून घरामध्ये येताना आपल्या उजव्या हाताला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आणि पुष्प अर्पण करायचं, मनोभावे नमस्कार करायचा। आणखीन एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, तो म्हणजे पिंपळ वृक्षाखाली। पिंपळ वृक्षामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो, तर तिथेही आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि दिवा असा जमिनीवर ठेवू नये। तुम्ही पिंपळ वृक्षाला दिवा लावताना मातीचा किंवा कणकेचा दिवा लावू शकता। दिव्याला काहीतरी आपल्याला आसन द्यायचं आहे, अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन द्यायचं, त्याच्यावर दिवा ठेवून मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा, मनोभावे नमस्कार करायचा, पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। आता हा उपाय आपण नक्कीच करा। मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये कधीही आजार पण येत नाही आणि पिंपळ वृक्षाला दिवा लावल्याने विष्णूंचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो। आता या दिवशी संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त पठण करायचं आहे आणि काही नाही जमलं तरी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढा होईल तेवढा जास्तीत जास्त जप करा। कारण जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येते। तर या दिवशी ही सेवा नक्कीच करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।